न्याय देण्याचं काम केलं असे गोरगरिबांचे कैवारी आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट अभिषेक पाटील साहेबांनी आज जबरदस्त या ठिकाणी समालोचन केलंय. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी नक्कीच. आणि आज शेवटचा सामना अंतिम सामना या ठिकाणी पुढील आवाज असेल पेन तालुक्यातील एक बुलंद तोप समालोचन क्षेत्रातील एक मोठा आवाज हिंदीशी समालोचक आमचे परममित्र अमित म्हात्रे फ्रॅम्पोन पेनजोय याच वेळी व्यासपीठावर स्वागत होते ज्यांनी मगाशी आपल्या सुमधुर अमोघ वाणीनं सर्वांची मन जिंकली. तमाम गौर सबूतों को मद्देनजर रखते हुए जहां हमारे एडवोकेट सम्माननीय जिन्होंने बड़ी कमेंट्री अच्छी की है अभिषेक पाटिल साहब का स्वागत हो रहा है. माई के उपदार शाल प्रेम का प्रतीक पुष्प गुच्छ और इस रायगढ़ प्रीमियर लीग की एक मिठास यादगार ट्रॉफी देके उनको सम्मानित करने जा रहे हैं. फिलहाल मैच के अंदर चल रहा हूं. इस मैच लगभग देखा जाए डू और डाई की मैच है, लेकिन टॉस जीतकर निनाद तारेकर ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए नया एंटरप्राइजेस वर्चोले प्रफुल ठाकुर के टीम को न्योता दिया है. लेकिन स्ट्राइक के ऊपर होंगे राकेश म्हात्रे, नॉन स्ट्राइकर एंड पे प्रफुल ठाकुर और गेंदबाजी करने के लिए किशोर गरत. एक नीली जर्सी में खेल रही है, एक रेड जर्सी में खेल रही है. पहला मैंडेटरी पावर प्ले है और इस मंच के ऊपर हर्षल जी मड़वी इनका आगमन हो चुका है, मराठी के बेहतरीन कमेंटेटर. उनका भी हार्दिक स्वागत. किशोर गरत की पहली गेंद और इस बार ऑन ऑफ साइड के ऊपर कारपेट के जरिए गेंद चली गई हल्के हाथों से खेला पॉइंट के क्षेत्र में. तर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मारुती वाघ साहेब यांचाही यथोचित सन्मान होते. मी आमच्या अनिल दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना यथोचित सन्मान करावा. ओझा जी है, युवराज जी माली है, इस बार समीर सोमने सर है, अभिषेक पाटिल सर मौजूद है, सागर मांडवकर जी है, युवराज माली जी है. तो हमारे इस बार देखा जाए हमारे ऊपर काम प्यार करने वाले हमारे बड़े भाई आदरणीय हसुराम दादा घरत और सबसे ज्यादा हमारे कमेंट्री को जिन्होंने योगदान दिया सम्माननीय प्रकाश जी ठाकुर. इस बार बड़ा हिट है लेकिन फील्डर मौजूद है वहां. लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई गेंद, फील्डर ने गेंद को कलेक्ट किया. एक सिंगल जरूर मिलेगा, स्कोर जाएगा 2 के घर में. कैप्टन ने खाता खोल दिया प्रफुल ठाकुर ने. तो इसी बीच अभी तक 4 गेंदें शेष है और हर्षद जी मड़वी आ चुके, उनका भी हार्दिक स्वागत. नई मुंबई से आ चुके, दूटी इंपॉर्टेंट बात है लेकिन फिर भी उपस्थिति काफी दर्शनीय है. किशोर गरत इस बार हवा में क्या छट, गुड कैच. इस बार एक्स्ट्रा और खिलाड़ी ने मिड ऑफ के क्षेत्र में आकर कैच को लपका और पहला झटका इस बार देखा जाए मिस्टर राकेश म्हात्रे बैक टू द डगआउट दीजिए. क्लब दस्कार के लिए उन्होंने बड़ा योगदान दिया राकेश जी म्हात्रे ने, लेकिन इस बार 1 रन बना के वापस चले गए हैं. नए एंटरप्राइजेस वर्चुअल टीम के हमारे रामगरज साहब यहाँ मौजूद है और उनके अपोजिट जो टीम खेल रही इस बार देखा जाए वन सॉल्यूशन कोसलाई मुरुड कोरलाई मुरुड कोरलाई. चलता होता है सड़क कितनी भी साफ हो जाए धूल तो होती है और इंसान कितना भी अच्छा हो जाए भूल तो होती है. दुनिया में परफेक्ट कोई नहीं है. तो फिलहाल स्कोर पहुंचे है 2 के घर में. पलटी मारना ही आना चाहिए. पलटी गुलाटी मारने बंदर कितना भी बूढ़ा होता है फिर भी गुलाटी मारता है. सागर को पता है उसके बारे में. रन बन चुके 2 पे स्कोर जा चुका है. टक्कर कड़क है और काम भी परफेक्ट हो जाएगा. कौन सी जर्सी की जर्सी के ऊपर भारी पड़ेगी ये वक्त बताएगा. अनुचिताओं का खेल क्रिकेट और क्रिकेट जेंटलमैन्स गेम है. बेहतर रोमांचक खेल है. पहला ओवर जारी है. सफलता मिली इस बार देखा जाए किशोर गरत को. प्रमोद पाड़ी हल्के हाथों से खेल दिया. सेंसिबल क्रिकेट. ओहो भाई साहब होता है 40+ के लिए बड़ा योगदान दिया हमारे संदीप जी पाड़ी सत्तर म्हात्रे साहब. इन्होंने कड़ी मेहनत ली और इस मेहनत के तौर के ऊपर देखिए इस टूर्नामेंट का कल होगा अंतिम दिन, अंतिम कल समापन होगा. कौन जीतेगा रायगढ़ 41 प्रीमियर लीग का फर्स्ट प्राइज ये वक्त बताएगा. और इस बार ये बाइक रखी हुई है, कोई इस बार ना कोई खिलाड़ी के लिए, ये बाइक मालिक के लिए. ऐसा दिमाग बिल्कुल बढ़िया चला है. सैंडी पालकर जी आ जाए फरीद सर इस बार अंपायर की ड्यूटी निभाते हुए. किशोर गरत की नेक्स्ट बॉल
और ये होगी फरीद साहब, पंख खोलो। अभी तक वही है, 4 रन फरीद सरास रहे। प्रकाश जी ठाकुर साहब हमारे साथ बैठे, हमारे जीव के प्राण हैं और बहुत ही बड़ी कहते हैं ना कि दोस्तों का राजा जिसे कहते वो खुद है। अंपायर से कोई बहस करने की जरूरत नहीं, मुकाबला शुरू कीजिए। स्कोर 4 के घर में। और इस बार फरीद साहब ने 34 साल तक अंपायर की है। इस बार रिवो है, हम जानते हैं जरूर, लेकिन रन बन चुके 4। किशोर गरातू, प्रफुल्ल ठाकुर आमने सामने। फुल टॉस और गेंद चली गई। इस बार देखा जाए, ओ गुड कैच, कैप्टन चले डगआउट, बड़ी मछली जाल में छलता कर दिया प्रफुल्ल ठाकुर को। 4 पे दूसरा विकेट और सन्नाटा ड्रेसिंग रूम में डीजे। लगना ही चाहिए, कांटा छोटा होता है तभी ज्यादा चुभता है। मिले इस बार इस गेंद के ऊपर विकेट और कैप्टन चले ड्रेसिंग रूम। नेहा एंटरप्राइजेस वर्चुअल टीम के सर सेनापति राजा मैदान से वापस। प्रफुल्ल ठाकुर, स्कोर है 4, लॉस ऑफ 2 विकेट। किशोर गरत की घातक धारदायी गेंदबाजी देखिए। जरूर अंपायर ने रिवो लिया है, कैच उधर लिया है वो दूध का दूध, पानी का पानी, टेक्नोलॉजी इंपॉर्टेंट बात है। लेकिन रवि पाटिल सर मौजूद है और हमारे ओमकार भाई देखिए कितने हैंडसम दिख रहे, बाल भी टकल है। लेकिन ओमकार भाई उससे पहले सुनील दादा की हेयर स्टाइल देख, संजय दत्त की याद। आज भी वही जवानी है, वही जोश है, वही खरोश है। उनके जवानी का फोटो उनके घर में जाता हो तो बार बार देखता हो, क्या उस टाइम में था। कोई लगी होगी, बोली होगी तो मुझे पसंद था, लेकिन जमाना कुछ अलग था। चिट्ठी के ऊपर जमाना था। आप तो लाल मिर्ची हरा डेट याद आ गए तो फेसबुक के ऊपर बैठ कह रहे हैं बाद में दम है ना। संदीप पाटिल साहब के सुपुत्र गाली गाली हंस रहे। चेक जरूर करेंगे अंपायर, रुपये 12 होता है, ऐसा नहीं है। यस, आउट। शानदार कैमरामैन ने सभी कुछ कवर किए। कैमरे 4 कैमरे यहां मौजूद है और इतनी क्लैरिटी परफेक्ट है कि मानो सब कुछ पता चलता है कि क्या हुआ क्या नहीं है। प्रफुल्ल ठाकुर बैक टू डगआउट, स्कोर है 4, लॉस ऑफ 2 विकेट। किशोर गरत की घातक गेंदबाजी चल रही, पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है। सामने बड़ी बड़ी इमारतें बनने जा रहा है। अगर मेरे पास पैसा आएगा तो हम प्रकाश ठाकुर हसरम दादा को एक ब्लॉक देंगे वहां। हमें उस दिन का इंतजार रहेगा अमित जी। सपना देखने में क्या है, सपना कोई भी आदमी देख सकता है, वो सच हो जाए या बुरा हो जाए। लेकिन महत्वपूर्ण है 4 रन बोर्ड के ऊपर, 2 विकेट मैदान से बाहर चले गए हैं। ये क्रिकेट का खेल, इंग्लैंड ने इस क्रिकेट की शुरुआत की हम सभी कहते, लेकिन द्वापर युग में भगवान श्री कृष्ण भी क्रिकेट खेलते थे। देखिए होली का डायलॉग हो जाएगा प्रीमियर लीग में। राकेश भोईर नए बल्लेबाज और सभी हमारे कटआउट मौजूद है। सिक्सर की बॉल इस प्रीमियर लीग में इस्तेमाल किए हुए। और हमारे समीर सोमने सर देखिए आज भी चेहरे के ऊपर की हैंडसमपन देखिए, गॉगल बिगल लगा के कोई गोरी भी बोल सकती है तुम मुझे पसंद है। देखिए डरने की बात नहीं है, लेकिन एक अच्छे टीचर है, उनकी वाणी बहुत ही शास्त्र शुद्ध है, बहुत मजा आता है और अच्छे शख्सियत है। और अपील मांग, अपील जोरदार की है, लेकिन फरीद साहब कह रहे हैं अगले इस बार बॉल के लिए आइए। ठुकरा दिया अपील को। और अपील करने की 2 ही जगह है, एक है क्रिकेट का मैदान और दूसरा कोर्ट। बाकी अपील किधर नहीं।
क्या कहेंगे आप? और तो खत्म हो चुका, पहले ओवर में नाकाबंदी कर दी पूरी। पहले ओवर में रन बन चुके हैं 4 और 2 विकेट मैदान से बाहर चले गए। कितनी कड़क पहले गेंदबाजी हो चुकी किशोर गरत की इस ओवर में। मानो मैंडेटरी पावर प्ले में 2 बड़े झटके लग चुके हैं। अभी तक 4 और बाकी है। शानदार जानदार आयोजन नियोजन रायगढ़ 40+ प्रीमियर लीग और सम्मानीय हमारे संदीप बोराडे करजत के, इनका आगमन हो चुका है मंच के ऊपर। उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करें। लेकिन जहां पहले राकेश चले गए जो दस्कार के सुपुत्र थे, उसके बाद कैप्टन प्रफुल्ल ठाकुर चले गए हैं। किशोर गरत की काफी सुंदर गेंदबाजी, टॉस जीत कर या वन सॉल्यूशन कोरलाई मुरुट टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया और नए एंटरप्राइजेस वर्चुअल वाली टीम को 2 बड़े धक्के लग चुके हैं और 4 रन बन चुके हैं 2 विकेट के नुकसान पे। लिखने में थोड़ा प्रॉब्लम है। आखिरी देखिए सत्येंद्र म्हात्रे साहब, सोने में सुगंध नहीं, पत्थर में फूल नहीं, तो परफेक्ट है कौन यार? ये बात इनको पूछो। 4 है और चलते मैदान के अंदर आसमान में देखिए सागर, तेरे 2 उड़ रहे कबूतर। हाँ सागर देखिए, हमारे राम भाई कह रहे उनका आवाज, और स्कोर हो चुका है 4। राकेश गरत तैयार है। आखिरी 4 ओवर शेष और हल्के हाथ से इनको पॉइंट के क्षेत्र में खेला है। सेंसिबल क्रिकेट। चार और 1 5 हो चुका है। आखिरी 5 गेंदें शेष है इस ओवर की और राकेश गरत बॉलिंग मार पर आ चुके हैं। धीमा गति का थोड़ा सा स्कोर चल रहा है, लेकिन गेंदबाजी काफी कड़क चल रही है। लेकिन अब बल्लेबाजों को परिवर्तन करके कुछ भी करके इस बार देखा जो स्थिति में लाना पड़ेगा और महारानी जी इंपॉर्टेंट बात है, यानी कि मारधाड़ चाहिए। प्रफुल्ल ठाकुर मैदान से बाहर जरूर चले गए हैं। एक मिठास चलचित्र सेल्फी प्रकाश ठाकुर इनके मोबाइल के अंदर। रन बन चुके 5 और हमारे संकेत भाई आओ, अरे यार टकाटक छा गए बगैर बादल से। लेकिन 5 रन बोर्ड के ऊपर, आखिरी 5 बॉल शेष। अंपायर साहब क्या है, तीसरे अंपायर की मांग की, ये कमर के ऊंचाई के ऊपर गेंद है कि नहीं? देखो अंपायर रवि पाटिल। देखिए ये गेंद ऊंचाई के ऊपर है या नहीं, इसका फैसला अंपायर करेंगे। तीसरे अंपायर की मांग की अंपायर ने, दैट्स अ नो बॉल और अगली गेंद होगी फ्री हिट। बल्लेबाज के पास होगा सुनहरा मौका। रन बन चुके हैं 6, 2 विकेट के नुकसान पे नेहा एंटरप्राइजेस वर्चुअल टीम। लेकिन बाई हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे। इस बार देखा जाए राकेश भोईर, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया, और हमारे सम्मानीय जयेंद्र म्हात्रे साहब, एक जबरदस्त पखवाज वादक, हमारे तालमणि महाराष्ट्र भूषण प्रतापराज पाटिल साहब इनके शागिर। और यह देखिए क्या हुआ, उसने अपील की थी, ठुकरा दिया इस बार देखा जाए अंपायर ने। लेकिन रन नहीं कोई मिलेगा। फ्री हिट के गेंद के ऊपर फायदा मजबूती का उठा नहीं सके। रन बन चुके इस बार देखा जाए 6। देखिए यहां हम स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, घातक गेंदबाजी चले, धारदार गेंदबाजी चल रही है। इस डिसिप्लिन इस प्रकार से महत्वपूर्ण है। टप्पा तुम्हारे पास चाहिए, सही जगह पे गेंद डालना चाहिए, दिशा इज इंपॉर्टेंट बात है, और वो देने में गेंदबाज कामयाब बने तो परफेक्ट काम। 6 पे कौन, ये देखिए ये रनआउट का मौका। चलिए राकेश भोईर 0 रन बना के वापस आ रहे बाएं हाथ के। इस बार देखा जाए बल्लेबाज, और 6 रन पे तीसरा विकेट गिरता हुआ ओवली टीम का डीजे।
मंडा मैदान के अंदर नवगढ़ के सुपुत्र जिन्होंने बहुत बढ़िया क्रिकेट खेला हुआ है, लेकिन इस 40+ की उम्र में कैसी बल्लेबाजी करेंगे दिनेश जी मंडा। स्कोर हो चुका है 6, 3 विकेट के नुकसान पे। थोड़ी सी या स्थिति में हम नजर डाल सकते तो लगभग देखा जाए इतनी खास बल्लेबाजी नहीं चल रही, प्रेशर गेंदबाजों का चल रहा है। इस प्रेशर की बाल्टी को हटाना है आपको, तो बल्लेबाजों को छोर बदल कर हमला करना चाहिए। पहले किशोरगढ़ की ओर में 4 आए हैं, अब कुछ भी करके यहां लगभग देखा जाए नए एंटरप्राइजेस वर्चे ओले के बल्लेबाजों को खूबी के साथ काफी तगड़ी और मारधार चाहिए, मारपीट चाहिए। जैसे हमारे इस बार देखा जाए मंच के ऊपर सभी हमारे अतिथि बैठे हुए हैं और खेल गर्म होना चाहिए। खेल नहीं तो मार मार के गर्म करो। 6 पे स्कोर राकेश और गई गिलगिली चंपा खुश में रंभा देखो बड़ा लंबा चक्कर मेरा खंबा ठोक ए भावा। दोस्ती इंपॉर्टेंट है। और हमारे जयेंद्र मात्रे साहब यहाँ बैठे हुए हैं ना कि जब तबला लगते नहीं तो हथौड़ी से ठोकना ही पड़ता है। मारो यार, खेल गरम करो, सुर में आओ, देखो कैसी मजा आ जाएगी। छक्के के साथ स्कोर पहुंचा है 12 के घर में। आखिरी इस ओवर की गेंद शेष है, दूसरा मैंडेटरी पावर पे चल रहा है। आते दिनेश बंडा ने ठोकर गेंदबाज का किया स्वागत। मिड विकेट कंट्री के बाहर नंबर 6। अंतिम बॉल शेष है। इस बार राकेश गलत की गेंद कैसे कि पहले ओवर में 4 रन देके 2 सफलता हासिल किया और स्कोर गया है 12 के घर में। नए एंटरप्राइजेस वर्चे ओली टीम का स्कोर है 12। चॉप किया गेंद को देखी है पॉइंट के क्षेत्र में, थोड़ी सी गेंद फैसला क्या होगा अंपायर, लेकिन फरीद साहब कह रहे चलो तीसरे अंपायर डायरेक्ट हिट जरूर है, लेकिन आप फरीद साहब ने जो कह दिया था कि बल्लेबाज पहुंचे जरूर है, लेकिन दूध का दूध टेक्नोलॉजी का नहीं है कोई सानी, 20 प्रिवेंट करेगा दूध का दूध और पानी का पानी। फरीद साहब हमारे, लेकिन देखेंगे पानी की मांग हुई है, थोड़ी पानी लेके जाइए अगर बड़ी, लेकिन हम बार बताएंगे क्या है। अरे इसलिए कहते हैं शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो घासते उमासी करता है। आंख देखिए संदीप पाटिल साहब फरीद साहब के एक्सरे परफेक्ट उन्होंने कह दिया कि ये आउट नहीं, और उसके बाद चेक भी किया तो बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर पहुंच चुके। डायरेक्ट जरूर रॉकेट थ्रो आया था, लेकिन उनका कोड मजबूती का है। और इसी के साथ देखिए स्कोर है 13 के घर में। पहले ओवर में 4, इस ओवर में आए 9। 13 पे स्कोर जा चुका है। दिनेश जी मंडा 7 पे खेल रहे हैं। इस बार देखा जाए यहां प्रमोद पाटिल 2 पे खेल रहे। आखिरी 18 बॉल शेष। 3 ओवर की मैच है। खूबसूरत ये मोरबी के मैदान के ऊपर शानदार जानदार आयोजन और सुपर 8 का ये मुकाबला है। 3 मुकाबले में आप सभी ने देखे होंगे मेरे हिसाब से, जो गए होंगे कौन सुपर 8 में चिंतपड़ा, समीर एंड निधि बलोली पेन और एनडी वॉरियर्स नावे रोहा टीम। और ये अंतिम मुकाबला आज के दिन का, यहां से कौन जाएगा सुपर 4 में देखना पड़ेगा। लेकिन खिलाड़ी पानी पी रहे हैं। स्कोर हो चुका है 13 रन। 2 ओवर के समाप्ति के बाद अभी तक 18 गेंदों का खेल शेष है। मुकाबला मैदान के अंदर काफी कांटे का टक्कर का है। नए एंटरप्राइजेस वर्चे ओली टीम पहले इस बार देखा जाए बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि वन सॉल्यूशन कोरलाई मुरुड टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया। कप्तान निनाद तारेकर का प्लानिंग तो सही है, जिस तरह से उन्होंने फील्डिंग ली उस तरह से किशोरगढ़ ने उनका हौसला अफजाई किया। पहले ओवर में उन्होंने लगभग देखा जाए मेरे हिसाब से 2 विकेट हासिल किए और आने वाले 18 बॉल शेष है। 18 गेंद अभी तक शेष है। 18 बॉल में कितने रन इकट्ठा करेंगे ये देखना पड़ेगा। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है और भारत ने पहला विश्व कप 25 जून 1983 को कपिल देव साहब के नेतृत्व में जीता।
और वहां से इस बार देखा जाए हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट के लिए प्रकाश सर और रोमांचक आ चुका है। सैल्यूट कर दे उन सभी खिलाड़ियों को। वेस्ट इंडीज को हराना कठिन था, लेकिन करोड़ों लोगों की दुआ थी, इसलिए पहला विश्व कप भारत में आया। वेस्ट इंडीज टीम ऐसी कोई नहीं थी, बलाटी टीम थी, अजय टीम थी उस टाइम, 2 विश्व कप जीते थे। लेकिन ये गेंद अंपायर फरीद साहब पंख खोलेंगे और बोलेंगे ये गेंद वाइड है, ऑफ स्टंप से ज्यादा ही गेंद बाहर चली गई है। अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाएगा 14 के घर में। किशोर गरत कोटे का दूसरा, पारी का तीसरा ओवर लेके आए हैं। अभी तक ये गेंद दोबारा डालना पड़ेगा। दिनेश जी मंडा स्ट्राइक के ऊपर है, जो व्यक्तिगत 7 पे खेल रहे। बढ़िया ये शानदार जानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। कड़क आयोजन है, परफेक्ट नियोजन है। और मोरबी के मैदान के ऊपर आज के दिन की ये सुपर 4 की अंतिम मैच है। देखिए क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी मिड विकेट के ऊपर आड़े बल्ले से, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, क्योंकि गेंदबाज किशोर गरत का सही टप्पा था, गति भी अच्छी थी और गेंद सीधी विकेट कीपर की झोली में ना मिलेंगे इस गेंद के ऊपर कोई रन। और स्कोर रुका हुआ है 14, लॉस ऑफ 3, नहेंद्र बजस वर्चोली। प्रफुल्ल ठाकुर निनाद तारेकर के बीच मुकाबला है और द विकेट। धीरे से इस बार देखा जाए स्टीयर किया है गेंद को पॉइंट के क्षेत्र में। एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर जाएगा 15 के घर, क्योंकि 3 झटके लग चुके नए इंटरमेडिएट टीम को। और इस हालात में थोड़ा सा बैटिंग ऑर्डर में परिवर्तन लाना पड़ेगा। जो दिनेश जी बंडा है उन्होंने एक छक्का लगा दिया, लेकिन इस ओवर की अभी तक 4 गेंदें शेष है। 4 गेंदें अभी तक शेष है। रन बन चुके 15, 15 पे स्कोर। फुल टॉस गेंद को पनिशमेंट है, ऊंचाई का छक्का लॉन्ग ऑन के ऊपर दमदार झन्नाटेदार, दैट्स 6। किशोर गरत और इस बार आया इनसाइड आउट शॉट है, पॉइंट के ऊपर से गेंद चली गई, बाउंड्री की संभावना, गुड फील्डिंग, लेकिन अंत में बॉल की जीत। फील्डर की यार गेंद ने प्रकाश सर कह दिया मैं सीमा और रेखा का दर्शन लेता हूं। डीजे तो स्कोर जाएगा 25 के घर में 25। जो किशोर गरत ने पहले ओवर में 4 रन देके 2 विकेट हासिल किए थे, उस किशोर गरत के इस ओवर में बल्लेबाजों ने छोर बदल कर हमला किया है। तर्कस से तीर निकालकर 22 यार्ड के पट्टी के ऊपर ठोक की शुरुआत की है। कढ़ाई में जब तेल गर्म होता है ना तो बड़ा छोड़ने को मजा आता है। 25 पे स्कोर हो चुका है। झंडी भाई आ चुका, हार्दिक स्वागत। उन्होंने कह दिया सब कुछ गोरा काम चलता है। 25 पे स्कोर और कैचेट की मांग, एलिवेशन नहीं है, झोली में गई कि इस बार देखा जाए और चले गए वापस बल्लेबाज। इस बार देखा जाए प्रमोद पाटिल व्यक्तिगत अपनी टीम के लिए 12 रनों का योगदान। 25 पे 14 विकेट, किशोर गरत ने विकेट हासिल किया और चलता कर दिया यहां प्रमोद पाटिल को बैक टू द हाउस। बैटिंग ऑर्डर की कमर तोड़ की है अमित। रन बन चुके 25 पे 4 झटके लग चुके हैं। आप सिर के ऊपर बर्फ रखे, आपको काम करना पड़ेगा। जो सुरेश रैना ने काम किया था और ऑस्ट्रेलिया को इस बार परास्त कर दिया उनके घर में, उस तरह से करना पड़ेगा। अमित जी पहुंच चुके हैं 25, 4 विकेट के नुकसान पे। इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से आखिरी गेंद शेष और 2 विकेट। स्लो रन का प्रयोग किया, काटा बदल दिया गेंद ने। अंपायर फरीद साहब जी ने कह दिया कि गेंद लाइन के अंदर से चली गई है
और इसी के साथ लगभग देखा जाए इस बीच ये ओव्हर हुआ खत्म किशोर घरत का 3 षटकानंतर आपण बघू शकतो नेहा एंटरप्राइजेस वरची ओळे संघाची धावसंख्या ती 25 ला 4 गडी मैदानाच्या बाहेर उर्वरित अद्यापपर्यंत 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि कॅप्टनची रणनीती काय असेल गोलंदाजीमध्ये फलंदाजांचा मनसुबा काय असेल हे मात्र आपण बघूया. तो चलिए आखिरी 12 गेंदे शेष है. 25 पे स्कोर जा चुका है 25. लेकिन आखिरी इस 12 गेंदों में कितने रन लाएंगे बल्लेबाज. गेंदबाजी कैसी होगी निनाद तारेकर की टीम की. निनाद तारेकर किसी को इस्तेमाल करेंगे देखना पड़ेगा. वन सॉल्यूशन कोरलाई मुरुड टीम के कैप्टन है निनाद तारेकर जिन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया और प्रफुल्ल ठाकुर के सेना को उन्होंने बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया. तो पहले ओवर में 4 आए, 2 सफलता हासिल किया किशोर घरत ने और इस ओवर में किशोर घरत के 12 आए जिन्होंने 1 सफलता हासिल किया. मतलब 12 और 4 लगभग देखा जाए 16 रन देके किशोर घरत ने 3 विकेट हासिल किए. गंभीर जमीर दाखवे जंबो. तुम्हारा ज में थोड़ा प्रॉब्लम बढ़ रही खान में. हाँ झ ऐसा अच्छा ठीक है उल्टा नहीं. 25 और ये अंपायर इस बार देखा जाए बल्ले का बाहरी किनारा लगा हुआ है. यस और बल्ले का बाहरी किनारा लगा. अंपायर कह रहे कॉट बिहाइंड की ये और आउट आते ही बल्लेबाज जमीर यस जमीर दाखवे ने आते ही बल्लेबाज को चलता कर दिया. दिनेश जी बंडा इस बार वापस चले गए. इस बार 8 रन बना के और टीम का स्कोर है 25. लॉस ऑफ 5 विकेट. 5 विकेट डीजे मैदान से बाहर. और नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं. बैट्समैन कौन है? डॉक्टर सागर. अब डॉक्टर साहब को चेक करना पड़ेगा बॉलर को जैसे पेशेंट को चेक करते उस तरह से और अच्छी तरह से इस बार देखा जाए शानदार उन्हें बल्लेबाजी करना पड़ेगा. सागर मयेकर आए गेंदबाज बल्लेबाजी करने के लिए. खुद डॉक्टर भी हैं और आते ही इस बार देखा जाए जमीर दाखवे जिन्होंने सफलता हासिल किया. बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास किया और बल्ले का बाहरी किनारा लगा और इस बार पंच किया गया. इस बार कवर के क्षेत्र में शानदार खूबसूरत ड्राइव. दैट्स अ 4 रन डीजे. के दशक में महाराष्ट्र के मशहूर गायक आनंदजी शिंदे साहब इनके जुबान से जो गाना निकला और उस गाने की चर्चा गली में चली और गाना ऐसा निकला मानो दिल्ली में जाकर लोकप्रिय हुआ. 29 स्कोर. हमारी टेक्निक कुछ अलग है. प्रकाश ठाकुर को मालूम है. एक बार छोड़ दिया तीर ना वो सीधा जाता है. 29 स्कोर. और इस बार ज्यादा बार खेलने की कोशिश की थी कवर के ऊपर लेकिन लाइन के अंदर से गेंद एक बार फिर से जमीर गेंदबाजी में वापसी कर रहे हैं. रन बन चुके 29 और आखिरी 3 बॉल शेष. और गई मैं बोला ना वास्तव में गृह मंत्री भवनराव कदम क्या बोला छक्का.
यस रायगढ़ ये भूमि संतों की है, रायगढ़ ये भूमि छत्रपति शिवाजी महाराज की है, और रायगढ़ ये भूमि क्रिकेट की पंडरी है। तो सागर जो हमारे जमीर जी को चेक किया और उन्होंने हमला उनके ऊपर किया, जो मिड विकेट लॉन्गॉन के 20 से इस गेंद को खेल दिया 6 रन के लिए, स्कोर पहुंचा है 35। अपील की थी और आउट लेग बिफोर के तौर के ऊपर अंपायर इस बार सैंडी पलकर की उंगली आसमान में खड़ी। विकेट नंबर यहां लगभग देखा जाए तो मेरे हिसाब से छठा मैदान से बाहर जाता हुआ 35 पे 6वां विकेट जो है, छठा विकेट वो मैदान से बाहर वापस जा रहे हैं सागर जी 10 रन बना के वापस। और इस ओवर की अभी तक कई गेंदें शेष है, लेकिन स्कोर धीमा गति का चल रहा है। मिडिल ऑर्डर थोड़ा सा खत्म हो चुका है। डीजे आजा शाम आई बॉल की स्थिति में ही अवस्था हो चुकी है। मैंने प्यार किया 1990 के दशक का ये फिल्म था और भाग्यश्री जी और सलमान खान का। देखिए मात्रे साहब ने बोल दिया, इसका मतलब क्या है? वो जमाना ही उदित नारायण जी का आवाज, सुपर हिट डुपर हिट, अलका याग्निक जी का आवाज। देखिए हमारे जयेंद्र साहब 90 के दशक में चले गए, पुरानी याद ताजा हो गई। इंपॉर्टेंट बात है यार। महेश ठाकुर आए, इस बार देखा जाए ड्राइव किया गेंद को, लेकिन किशोर ने गेंद को उठाते समय एक ही सिंगल मिलेगा, खाता खुद का ओपन किया। स्कोर जाएगा 36 ओव्हर की खत्म, 4 षटकानंतर नेहा इंटरप्राइजेस वरचे ओळे संघाची धावसंख्या आहे 36 ला 6 गडी मैदानाच्या बाहेर गेले। डीजे मुळीच नव्हतं रे क्या होता था, श्री कृष्ण को मिलने के लिए राधा वन में जाती थी, लेकिन आपका उधर उल्टा हो चुका है। लाल मिर्ची हरा डेट याद आ गए तो डायरेक्ट फेसबुक के ऊपर भेज। क्या सुनने से आपको कहना है? बात में दम है, चाय का मजा। ओट से एक बार फिर से या टेस्टिंग चाय की कैसे मैं एक बार देखता हूं, लेकिन आखिरी हुई 6 गेंदें बची हुई है। चाय में खुशबू है। आखिरी 6 गेंदें स्लॉक और शेष डेथ हो रहे, यह हनामारी का ओवर है। हमारे आगरी भाषा में इसे कहते कुटाकुटी का ओवर है, और मिथुन चक्रवर्ती के भाषा में इसे कह जाए तो डुशुम डुशुम वाला ओवर है, और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा मारो इस ओवर में। और स्कोर अभी तक 36 से धीमा गति का। क्रिकेट है, कोई गारंटी नहीं है, कोई वारंटी नहीं है, खेल कभी भी बदल सकता है दोस्तों। लेकिन आखिरी गेंदबाज कैप्टन निनाद तारेकर के सामने स्ट्राइक के ऊपर है महेश ठाकुर। आखिरी 6 बॉल, अंतिम ओवर की अंतिम 6 गेंदें। ये देखिए इस बार देखा जाए थोड़ी कट हो गई गेंद, और लेफ्ट हैंड गेंदबाज है और लेफ्ट ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं दायाद के बल्लेबाज के लिए। स्कोर जरूर चल रहा है धीमा गति का, लेकिन ये मैच है सुपर 4 की, ये मैच है क्वालिफाई मैच है। जीतेगी वो टीम कल आएगी, हारेगी वो रायगढ़ फोर्टियर्स प्रीमियर लीग को राम राम करेगी। आखिरी 5 गेंदें शेष है, ये क्या होगा? फुल टॉस गेंद, और देखिए प्रकाश ठाकुर ने कह दिया गेंद जाएगी। जा खिलाड़ी खेल रहे उन्हें हाथ मिलाने के लिए कांग्रेचुलेशन। डीजे तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हुई और 42 पे स्कोर जा चुके। कप्तान को दिखाया आसमान, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच से गेंद सीधी चली गई हवाई यात्रा पे, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के टाटा बाय बाय। आखिरी 4 बॉल, महेश जी तैयार है, और बॉल इस बार बल्ले का बाहरी किनारा खुद ही सरेंडर हो चुके हैं। और इसी के साथ का 7वां झटका 42, लॉस ऑफ 7।
आर्या इंटरप्राइजेस वर्चे ओले, नेहा इंटरप्राइजेस वर्चे ओले टीम का स्कोर है। तो आखिरी इस बार देखा जाए मेरे हिसाब से 3 बॉल शेष। त्रिसरणाच्या टप्प्यावरती सुनील दा भी हंस रहे हैं। हंसी मजाक चाहिए, नहीं तो सीरियस लोग सुनील दा अस्पताल में बहुत है। लेकिन फिलहाल स्कोर 42, आखिरी 3 बॉल शेष। ये गई हुकुम का एक्का, गगन चुंबी छक्का, गेंद सुपर से भी ऊपर है डीजे। देखिए कहते ना कि शेर के इलाके में बकरी छोड़ेगा मतलब जब तो उसका पर्दा फाश होगा। और बैट्समैन के इलाके में गेंद आएगी, गेंद सीधी एयर होस्टर के गोदी में गिरेगी। रन बन चुके हवाई यात्रा पे 48 और बॉल आई है। देखिए आखिरी 2 गेंदें शेष है। देखना पड़ेगा कि क्या रणनीति होगी इस 2 गेंदों के ऊपर। आते ही संजय ने ठोक दिया बायत के खूंखार बल्लेबाजी। 5वीं डिलीवरी होगी है तारेकर जी की। शॉट ऑफ लेन जरूर टप्पा पीछे रखा था जरूर, लेकिन कामयाब नहीं बने बल्लेबाज। इसी के साथ अंतिम बॉल, स्कोर 48, धाव संख्या 48 ला 7 गडी बाहेर। आखिरी गेंद शेष है। गुड शॉट, दैट्स अ ब्यूटीफुल यूज योर सेक्स। चला आपण दीपक बोराडे यांना विनंती करतोय की आपण यावं। संदीप बोराडे यांना विनंती करतोय की आपण आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यावं। आणि धावसंख्या झालेली आहे ती मात्र नेहा एंटरप्राइजेस वर्चुअल संघाची 54 आणि विजयासाठी 55 धावांची गरज आहे। वन सोल्युशन कोरलाई मुरुड संघाला पाठलाग कसा होईल ऐकूया सुमधुर बोराडे यांची कॉमेंट्री आणि क्रिकेटचा आनंद आपण घ्यात राहा। आम्ही मात्र तुम्हाला भेटतो उद्या नक्कीच। आणि अमित या ठिकाणी नेहा एंटरप्राइजेस वरच्या ओल्याचे संघमालक आहेत ते आमचे खऱ्या अर्थाने रामशेठ घरत यांनी इथे सांगितलंय की ज्या 57 धावा आहेत, जर 57 धावा डिपेंड झाल्या तर समालोचनकार अमित म्हात्रे याला 500 रुपयाचं पारितोषिक त्यांचं जाहीर झालंय। हा किती 55 धावा का? 55 धावा जर डिपेंड झाल्या म्हणजे जर सामना जिंकला त्यांनी तर अमितला 500 रुपयाचं पारितोषिक ते देणार आहेत। चला संदीप बोराडे या। संदीपजी बोराडे बसले तिथे। चला संदीपजी पाटील आमचे अध्यक्ष या। आपण पाहता मंचावरती आमचे अनिल दादा कारगर शहर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे खारघर शहर प्रमुख आदरणीय अनिल दादा पाटील खास करून 10 दिवस हजेरी आहे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान हे अनिल दादांनी यस। आणि आमचे जयदेव शेठ खऱ्या अर्थाने जयदेव शेठ पाटील देखील एक मोठी असते वारंवार आम्हाला मदत करत असतात। हा आणि त्यांच्याकडनं तब्बल या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीगला
तब्बल 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. टाळ्या कमी पडत आहेत सर, खरं म्हणायला गेलं तर अशा वेळी जोरदार टाळ्या होणं फार अपेक्षित आहेत. 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला त्यांनी दिलंय. तर जयदेवजी आमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून आपलं आम्ही आभारी आहोत. सर्व आज आपण मान्यवर बता आमचे सर्व समालोचक सर्व बांधव या ठिकाणी आलेत. खऱ्या अर्थाने आमचे काही महिन्याच्या अगोदर आमचे खऱ्या अर्थाने लोकेंद्र ओझाजी यांचे वडिलांचं निधन झाला, मात्र त्याच्यातून ते दुःखातून बाहेर सरून आज या मंचावरती आलेत. लोकेंद्र ओझाजी आपलं देखील स्वागत. समीरजी सोमने 3 दिवस सातत्याने येतात. त्यांना माहिती आहे की ही रायगड समालोचक ही आपली आहे आणि या रायगड समालोचक असोसिएशनमध्ये आपला काहीतरी मोलाचा वाटा असावा, तरी दररोज कर्जतपासून इथे येतात. त्यांचंही देखील आम्ही स्वागत. प्रशांत बसलेत, आमचे हेमंतजी पालकर बसलेत, एक जबरदस्त समालोचक हर्षदजी मडवी, त्याच्यानंतर आमचे युवराज, त्याच्यानंतर आमचे हसुराम दादा, खूप खोपट्यावरनं हसुराम दादा सातत्याने आम्हाला कार्ड वाटायला देखील खूप मदत केली. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि रायगड उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे ते कार्याध्यक्ष आहेत, ते आमचे प्रकाश साहेब ठाकूर यांनी देखील खूप आम्हाला कार्ड वाटण्यासाठी मदत केली. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. त्याचनंतर आता समालोचन क्षेत्रामध्ये आमचे संदीपजी बोराडे असतील, सर्व आमची ही मंडळी आणि सर्व या मुरबी गावातील खऱ्या अर्थानं RMSK YCC मुरबी, रिद्धी सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि सर्व मुरबी गावातील आमचे मॉन्टी पाटील असतील, ओमकार पाटील असतील, त्याच्यानंतर विकी असतील, संकेत असतील, बंटी ठाकूर असतील, सर्व मुरबीच्या सर्वांनी आम्हाला खूप काही या मैदानासाठी जे जे हवं ते आम्हाला दिले. सर्वांचं आम्ही या ठिकाणी शब्दसुंगाने स्वागत करतो. खास करून आम्हाला परेश ठाकूर असतील, सर्वांनी खास करून हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी यांच्याकडनं जो मालिकावारसाठी फ्रीज आहे तो फ्रीज आम्हाला पुरस्कृत झाला. त्याचनंतर जी पहिला क्रमांक जो पटकावील त्या संघ मालकाला इथे मस्त एक बाईक आहे, ती बाईक आम्हाला पुरस्कृत केले. आदरणीय आदित्य प्रिया लॉजिस्टिक मॅनेजिंग डायरेक्टर दीपक शेठ चव्हाण यांच्याकडनं ती आम्हाला बाईक पुरस्कृत झाले. त्याच्यानंतर रामशेठ घरत वरचेओले यांच्याकडनं एक सायकल आम्हाला पुरस्कृत झाली. त्याच्यानंतर संदेशजी म्हात्रे स्वर्गीय शंकर शेठ स्मृती प्रतिष्ठान वळवली यांच्याकडनं एक सायकल. त्यानंतर देवराजी पेटकर यांच्याकडनं एक आम्हाला सायकल पुरस्कृत झाले. आणि त्याच कारणास्तव आपण पाहतो 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बापूचा ढाबा खऱ्या अर्थानं पाहतो विश्वशेठ कातारा नेवाली, आज त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी. इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन तिथे 4 ते 6चा कीर्तन चालू असेल आता, तर त्यांच्याकडनं आम्हाला 2 संघांना ड्रेस पुरस्कृत झालेत. त्याच्यानंतर आर्यन स्पोर्ट्स आसोडगाव यांची तर खूप मोलाचं आम्हाला योगदान लाभलं. त्याच्यानंतर आमच्या मेडिटेक स्पोर्ट्स दिनेशजी सावंत यांचं देखील खूप मोलाचं योगदान. त्याच्यानंतर RMSK YCC SCC I11 ओवे मुरबी रोंचन यांचं देखील खूप मोलाचं योगदान आम्हाला लाभलं. त्याच्यानंतर आपण पाहता प्राप्ती लाईव्ह असतील, PTC लाईव्ह असतील, खऱ्या अर्थानं PTC लाईव्हचे फाउंडर संदीपजी वास्कर यांनी आम्हाला पाण्याची सर्व सोय केली. त्यांचंही खूप मोलाचं योगदान आम्हाला लागलं. सर्व दानशूर दात्यांचं ज्यांनी काहीतरी देऊन या ठिकाणी हे कार्य कसं सिद्धीत जाईल म्हणतात ना, कार्य सिद्धीस नेणार श्री समर्थ आहेतच, तसेच श्री समर्थांच्या समर्थांच्या पाठीसारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले. सर्वांचा मनाच्या अंतःकरणातून आम्ही जाहीर आभार करतोय. सागर तुझी तर खूप मेहनत आहे. हाल रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी जोडले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे 3 संस्थापक राजमाता जिजाऊ, राजेश्वर छत्रपती, राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतो. तमाम क्रीडा रसिकांची, क्रीडापटूंची आणि तमाम रायगड समालोचक असोसिएशनच्या सर्व सदस्यांची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. अर्थातच अगदी सुरुवातीला जसं मैदानात प्रवेश केला आणि एक योगायोग जर नक्की सर सांगून देईल की जसं म्हटलं गेलं 40+ आणि या 40+च्या सामन्यांमध्ये एक वेगळी मजा असते. आता ती मजा सुद्धा काय असेल ती नक्कीच समालोचनात जरूर येईल. परंतु जर पाहायला गेलं ना तर योगायोग असं म्हणावं लागेल
की रायगड प्रीमियर लीग 40+ सामने चालू आहेत आणि सध्या बऱ्याच जणांना विचार पडले होते. आमचे समीर सोमणे सुद्धा त्यात विचारात असतील, परंतु आता समीर तुम्हाला सुद्धा गुलदस्त्यातली बात सांगून देतो आमच्या आयुष्यातली. सध्या आम्ही पण 40+ वरतीच आहोत असं सांगायला तुम्हाला आता हरकत नाही. नाहीतर बरेच जण त्या सिच्युएशनमध्ये होते की नक्की तुमचं एज किती असो. जाऊया मॅचकडे. अर्थातच एकीकडे नेहा एंटरप्राइजेस ओरचे ओवले आणि वन सोल्युशन्स कोटलाई मुरुड यांच्यातील लढत आहे. जो जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये उद्याला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सुपर 4 मध्ये असो, परंतु इथे जर पाहायला गेलं तर 54 धावांचं एक टार्गेट सध्या प्राप्त केलं होतं आणि त्याच्यानंतर 55 धावांच्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. ते वन सोल्युशन कुर्लाई मुरुड या टीमला. अर्थातच सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एकीकडे आपण पाहतोय नईम आणि दुसरीकडे किशोर घरात. ही सलामीची जोडीने पहिल्याच बॉलवरती नईमच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार जरूर आला आणि या चौकाराने एक चांगली सुरुवात जशी म्हणायला लागेल तशी केलेली आहे. परंतु आता या 5 षटकांमध्ये या धावसंख्येला एक उभारी द्यायची, 11ची सरासरी राखायची होती. सेल्फ डिफेन्सचा खेळ सध्या मैदानात जरूर चालू आहे. परंतु एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर आता किशोर घरत आहे. पहिला बॉल जरूर खेळून काढला, अगदी सावध पावित्र्याचा बॉल होता, कारण त्यांना सुद्धा माहिती क्रिकेटमध्ये वेट अँड वॉच फार महत्वाची भूमिका असते. पहा आणि नंतर खेळा असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजी मार्कवरती संजय वास्कर. चांगला बॉल यावेळी संयमीरित्या खेळ काय असतो तो दाखवून दिला आणि यावेळी मात्र नक्कीच बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो दर्जेदार पुन्हा एकदा चौकार ठोक द्यायचे. गरजत ते हिरोजी इंदोलकर. चांगला फटका यावेळी जरूर सावध पावित्र्याचा पुन्हा एकदा खेळ जरूर पाहायला मिळाला. एकेरी स्वरूपातली धावे पहा. तुम्हाला क्रिकेटमध्ये ज्यावेळी 2 बॅट्समन मैदानावरती असतात त्यावेळी तुम्हाला एकमेकांना साथ देणं फार गरजेचं असतंय. नईमच्या बॅटमधून एक चौकार आला, त्याच्यानंतर एक सावध पावित्र्याची एक धाव घेतली, त्याच्यानंतर किशोर घरत बॅटिंग लाईनवरती सुंदर फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. नईमच्या बॅटमधून प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. बॉल जाईल आरपार, येईल तो मात्र षटकार. गावदेवी युवा मित्र मंडळ जुईनगर नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित नवी मुंबईची मानाची पालखी दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी आई एकविरा कार्लागडे प्रस्थान होणार आहे. तर त्याच्या अध्यक्ष आदरणीय श्री शैलेश भोईर साहेब यांच्या वतीनं आपल्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनला एक अग्राचं निमंत्रण आलंय. त्याच्या अध्यक्षांनी खऱ्या अर्थाने त्या निमंत्रण तुमचं स्वीकारलंय. काही हरकत नाही आहे. जसा आम्हाला वेळ भेटेल तसा आम्ही तिथे त्या ठिकाणी येऊ निश्चितच. आपण बघतो गावदेवी युवा मित्र मंडळ जुईनगर नवी मुंबई यांच्या वतीनं आयोजित नवी मुंबईची मानाची पालखी 5 जानेवारी 2025 रोजी कार्लागड प्रस्थान करणार आहे. त्याचे अध्यक्ष आदरणीय श्री शैलेश भोईर यांच्या वतीनं आमच्या असोसिएशनला म्हणजेच रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनला एक निमंत्रण आले, मानाचं निमंत्रण आले, ते त्याचं आम्ही जाहीर स्वीकार करतोय. धन्यवाद. अगदी या पालखीत जाहीर स्वीकार तर आहेच आणि बरेचसे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य त्या पालखीमध्ये समाविष्ट जरूर होतील. दिनेश बंडा गोलंदाजी मार्कवरती चांगला फटका आहे, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. इथे सुद्धा चौकार आहे. पहा, एक तुम्हाला क्रिकेटमध्ये टार्गेट सेट करावं लागतं, डोक्यामध्ये ते टार्गेट घेऊन मैदानावरती जायला लागतं आणि तशा पद्धतीची जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतोय. ज्यावेळी एक गोलंदाज एखादा चुकीचा बॉल फेकतो त्यावेळी मात्र त्याच्यावरती मोठा फटका अर्जित करण्याचा प्रयत्न जरूर आहे. एकीकडे आता नेहा एंटरप्राइजेस वरचे ओले ज्या धावसंख्येच्या टार्गेट पर्यंत रोखायचं होतं त्या टार्गेट पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करताना जरूर दिसत आहेत, परंतु त्या टार्गेट पर्यंत आता जाऊन पोहोचले वन सोल्युशन कोर्लाई मुरुड संघ. अगदी मी म्हणेल पहिल्या षटकामध्ये मी म्हटलं होतं की 11च्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या, तिथे 16 आल्या होत्या. चांगला फटका, पुन्हा एक धावा सपार, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर, येतोय तो दणदणीत सिक्सर.
महाराष्ट्राची माऊली आई एकविरेची सावली अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरला जशी सुरुवात झाली आहे दिनेश बंडा गोलंदाजीवरती आल्याच्या नंतर किशोर घरातने जी फटकेबाजीला सुरुवात केली ती अप्रतिम आहे. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट परंतु इथे चुकीला माफी नाही. बॉल जाईल पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने सीमारेखा पार येईल तो चौकार. संदीपजी जर पाहिलं ना तर लवकर मॅच खुली केली आहे वन सोल्युशन कोरलाई मुरुड संघानं. अगदी मी तर म्हणेल आता नेहा एंटरप्राइजेस वरचे ओले बीच बवर में नैया डूब चुकी आहे. चांगला फटका यावेळी पहा. मी म्हटलं होतं की सध्या सलामीची जोडी या मॅच मध्ये हा रेकॉर्ड कायम ठेवील का, कारण अद्यापपर्यंत मी म्हटलं ना या जोडीकडे ज्यावेळी पाहिलं गेलं पहिल्या 4 बॉलचा ज्यांनी सामना केला ना तो अप्रतिम सामना होता. मी म्हटलं ना की एकमेकाला समजून घेणारी जोडी आहे मैदानावरती आणि तसा प्रकार सध्या वन सोल्युशन्स कोरलाई मुरुडच्या बाबतीत पाहायला मिळाला. आणि खरोखर अगदी ज्या धावत संख्येला रोखायचं होतं नेहा एंटरप्राइजेस वरच्या ओलेला तिथे मात्र ती रोखता आली नाहीये. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय अगदी सटिक लेंथ लाईनने गोलंदाजी पाहायला मिळाली. हे फार महत्वाचं असतं. अंपायर डिसिजन इज इम्पॉर्टंट कारण मॅच मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला हव्या त्या अंपायर कडून जरूर पाहायला मिळतात. डॉट बॉल आलाय आतापर्यंत दुसरा डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगला फटका यावेळी परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. फर्स्ट स्लिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र एक डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. धन्यवाद संदीपजी बोराडे सर. तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं नारिवली गावातील एक आदर्श व्यक्ती म्हणून आपण पाहतोय ते आमचे जयेंद्र पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जयेंद्र पाटील साहेब आपलं या रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक 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 असं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. या आपण मंचावरती आपलं या ठिकाणी स्वागत आहे. फार आज खरं म्हणायला गेलं ना तर जयदास ठाकूर सर असतील नंतर दिनेश पाटील सर असतील ज्यांना यावेळी आपण पाहतोय द्रोणगिरी पुरस्कार प्राप्त झाला आणि खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण असे हिरे जर पाहायला गेलं तर आमच्या परिवारामध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. एक केवळ समालोचन म्हणून काम करत नाहीये तर त्यांच्या इतर कलाही सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग आमचे दीपक पाटील असतील त्याच्यानंतर मग आमचे मृदुंगमणी असतील त्याच्यानंतर आमचे लोकेंद्र ओझा आहेत. बरेचसे कार्यरत आहेत की जे इतर व्यवसायातून सुद्धा तुम्हाला या समालोचनाला वेळ देताना दिसून येत आहेत. आणि हीच तर खरी खासियत आहे ती रायगड समालोचक असोसिएशनची आणि सौभाग्य यावर्षी ही स्पर्धा आपल्या ताब्यात आहे. चांगला फटका यावेळी अगदी प्रॉपर टायमिंग आहे परंतु इथे उंची जास्त ना लांबी कमी होती त्यामुळे फलंदाजाला मात्र परतावं लागेल. पहिला झटका लागलाय तो यावेळी मात्र टीम मुरुडला. वन सोल्युशन कोरला. आणि 24 धावा संख्येची गरज आहे. अगदी जसं म्हात्रे सर मगाशी म्हटलं की लवकर मॅच उरकेल की काय परंतु क्रिकेटमध्ये आपल्याला जरदरची भाषा करता येत नाही आणि हे सिद्ध नक्कीच होत आहे. कारण इथे पहा ज्या विकेटसाठी नेहा एंटरप्राइजेस अगदी जंग पछाडत होती आणि ती पहिली विकेट त्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता स्कोअरकडे जरा बघण्यात मजा जरूर येईल कारण आता 17 बॉल आणि 24ची गरज आहे. क्या बात आहे सागर सर. अगदी तुम्हाला या परिसराची माहिती त्याच्यामुळे नक्कीच मी तर म्हणाल दोनही जे प्लेयर आहेत ते एकाच टीम मध्ये खेळणार आहेत म्हणजे यांच्यात समन्वय चांगला असणं फार गरजेचं आहे. आता जसं पहिल्या जोडीमध्ये आपण पाहिलं होतं जिथे किशोर घरातला परतावा लागला परंतु मी तर म्हणेल किशोर घरातने जी एक वादळी खेळी मैदानावरती खेळली गेली आहे. 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने फार मोठ्या धावसंख्येला त्यांनी उभारी दिली आहे. त्यांचं काम करून ते जरूर गेले आहेत परंतु आता पाहूया काय घडत आहे कारण आता साथ देण्यासाठी निनाद तारेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची पंढरी खरं म्हटलं तर पाहतोय आपण कारण याच 40+ खेळाडूंकडून आपण पुढचं समीकरण आखताना दिसून आलंय कारण यांच्यानंतरची जी घडणारी पिढी आहे
जे आपण आता RPL पाहिली युवांची अगदी फार चांगली आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला केलं तर निवोदित खेळाडू आज घडताना दिसत आहेत. आम्हाला तितकाच त्या गोष्टीचा अभिमान सुद्धा आहे. लोअर फुलटाज आणि त्याच्यावरती अगदी शांततेचा प्रहार केला आणि या प्रहारमध्ये एकच धाव धावफलकावरती येईल. जसं आपण पाहिलं ना आज फार मोठा गवगवा सध्या होताना दिसतोय, कारण ज्या पद्धतीत आम्ही क्रिकेट पाहतोय अंडर 19चे खेळाडू असतील नाव जरूर घेईल, कारण मला रायगडमधून कोण गेले त्यांची लिस्ट जरूर आली नाही, परंतु माझ्या तालुक्यातल्या त्या खेळाडूचं नाव जरूर या मंचावरती घेईल. अंडर 19 आहे साहिल लोंगले, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सध्या श्रीनगर के वीर येथून खेळताना जरूर दिसेल. एक धाव्यावेळी कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 33 या आकड्यावरती 3-3. आणि या आता पहा थोडं एक विकेट गेल्याच्या नंतर संजय वास्करच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर दिनेश पंडाचे 3 मोठे फटके, त्याच्यानंतर संजय वास्करला लगावलेले 3 मोठे फटके थोडे निराशाजनक होते, परंतु आता इथे संजय वास्कर आहेत. गोलंदाजी फार सुंदर आहे. काटक शरीरयष्टीचे जे गोलंदाज असतात ना ते तुम्हाला नेहमी घातक ठरत असतात आणि अशा परिस्थितीत आता संजय वास्कर फार चांगली गोलंदाजी करताना दिसून येत आहे. हा, ह्या मॅच नंतर मात्र चिठ्ठ्या उडवल्या जातील. उद्या पहिली मॅच कोणाची असेल हे बरोबर आहे, अगदी पहिली जोडी पण क्या बात आहे. थोडं थांबतील काही हरकत नाहीये, पण स्कोरर अगदी चांगलं काम करताना दिसून येत आहेत. शांताराम जाधव मॅन फॉर ओवे कॅम्प, अगदी मी तर म्हणेल फार चांगली कामगिरी आहे. हे नसेल तर आम्हीच कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. चांगला बॉल यावेळी, अगदी अप्रतिम गोलंदाजी मी म्हटलं होतं. पहा सत्यवान सर काय झालंय मैदानात, अगदी असं वाटलं होतं की 2 ओव्हरमध्ये मॅच 3ऱ्या ओव्हर किंवा 4थ्या ओव्हरमध्ये समाप्त होईल, परंतु आता संजय वास्करने या गोलंदाजीला युटर्न देत मॅचला युटर्न दिलाय. अजून एक बॉल बाकी आहे खरं म्हणायला गेलं तर 3ऱ्या षटकातला आणि त्याच्यानंतरच्या 2 ओव्हर बाकी आहेत. सागर पाटील यांना थांबावं लागलं थोडंसं, कारण असं वाटलं होतं की षटक संपलं, परंतु एक बॉल बाकी आहे. इथे विकेट जरूर गेली आहे. ही जी दांडी उडवली दादा गाण्याचा आवाज तर वेगळाच काय सांगून जातो, परंतु गाणं ज्यावेळी चित्रीकरण केलं ना आमच्या त्या कोरिओग्राफर डान्सरला मात्र दाद द्यावी लागेल. नाद नाही, कारण ज्यावेळी खरंय डान्स अशा जास्त शरीराच्या माणसाला कधी जमत नाही, परंतु ते कोरिओग्राफ करत होते हे महत्वपूर्ण आहे. अनेक पिक्चर त्यांनी कोरिओग्राफ केलेत, परंतु इथे जर पाहायला गेलं ना हे गाण्याचे बोल फार वेगळे आहेत. आणि आता मैदानात ते बोल घेऊन आले होते आमचे गायक, काय नाव आहे त्यांचं? खरं म्हणायला गेलं तर मला वाटतं कुठेतरी असोसिएशनच्या माध्यमातून ते सुद्धा कार्यरत असतील. येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 21 धावसंख्येची. आता श्री गणेशाला आवडता आकडा आहे, कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल माहीत नाहीये, परंतु आपण या 2 ओव्हरकडे जाणार आहोत, परंतु डीजेच्या सुमुद्राच्या संगीतानंतर. तेरी मोहब्बत तर आम्ही रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सरांना विनंती करतो की गावदेवी युवा मित्रमंडळ जुईनगर नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित नवी मुंबईची मानाची पालखी जी येणाऱ्या दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी कार्लाकडे प्रस्थान करणार आहे, तर त्याचे अध्यक्ष सन्माननीय शैलेश भोईर साहेब यांच्या वतीने आपल्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनला अधिकृत निमंत्रण या ठिकाणी आपण देतोय. आणि ते निमंत्रण त्याचे कमिटी मेंबर्स हर्षदजी मडवी सर यांच्या मतीने आपल्या सर्व रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनला हे एक आवर्जून निमंत्रण आहे. तर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेल आणि त्याचबरोबर आपले अमितजी म्हात्रे सर,
घरत सर, त्याचबरोबर लोकेंद्रजी ओझा सर आणि समीरजी सोमने सर हे ते निमंत्रण स्वीकारत आहेत. आई एकविरा माते की. तर नवी मुंबईची मानाची पालखी जी सातत्याने गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय शैलेशजी भोईर साहेबांच्या वतीने आणि संपूर्ण त्यांची कमिटी मेंबर्स ज्यामध्ये हर्षदजी मडवी देखील आहेत, तो त्यांच्या वतीने आपल्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनला हे अधिकृत निमंत्रण आपण देतोय. धन्यवाद आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू सर. नक्कीच आमचे समालोचक मित्र भरपूर मंच आमचा गजबजलेला आहे. जर कोणाला समालोचन करायचं असेल तर त्यांनी नक्की या. समीर सर या, चला. अगदी समीर सोमनेंकडे आपण जाऊया. अगदी एक तुल्यबल आवाज, कर्जत तालुक्याची एक बुलंद तोफ. हॅलो हॅलो, थँक्यू. सर्वांचे आभार. मॅचकडे जाऊया. महत्वाची मॅच इथे चालू आहे. 12 चेंडू आणि 21. एक महत्वाची लढत. आतापर्यंत टॉप 4 मधील 3 संघ मिळालेत. चौथा संघ कोणता असेल? धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. विकेट महत्वाची आहे. मॅच मध्ये शिरकाव करून देतोय स्वतः टीमचा कॅप्टन प्रफुल्ल ठाकूर. निळा एंटरप्राइजेस वरचे ओवळे विरोधात वन सोल्युशन कोरलाई मुरुड. टार्गेट ठेवण्यात आलं होतं 5 ओव्हरमध्ये 55 धावसंख्येचं. सुरुवातीला जे आक्रमण झालं पहिल्याच 2 ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा कुटण्यात आल्या, परंतु त्यानंतर संजय वास्कर आला. त्याने 3 रनची 1 ओव्हर मात्र टाकली आणि आता प्रफुल्ल ठाकूर स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. त्याला ठाऊक आहे या ओव्हरमध्ये धावा रोखणं फार गरजेचं आहे. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 21 धावसंख्येची. न्या एंटरप्राइजेस वरचे ओवळे विरोधात वन सोल्युशन कोरलाई मुरुड या 2 संघादरम्यानची लढत. टॉप 4 साठी चालू असलेली लढत आहे. उद्या फक्त 3 सामने असतील, 2 सेमीफायनल आणि त्याचबरोबर एक फायनल रायगड 40+ आणि त्याचं लॉर्ड्स या मॅच नंतर मात्र करण्यात येईल की कशा मॅचेस असतील. प्रफुल्ल ठाकूर चा चेंडू ऑफसाईडच्या बाहेरचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा, त्यानंतर चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. फक्त एकच धाव. काय मॅच फिरवले पहा संजय वास्कर. एका ओव्हरने मॅचचं गणितच बिघडवलंय. उद्या 6 ओव्हरच्या मॅचेस असतील हे लक्षात असू द्या. याची पूर्वतयारी तुम्ही नक्कीच करून या. जे टॉप 4 ला पोहोचतील ठीक 11 वाजता उद्या सकाळी 10:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायची. 11 वाजता आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. नारिवलीचे जयेंद्र पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रफुल्ल ठाकूर दादा खेळाडू. मग अशी दोन्ही कॅप्टनपैकी एका कॅप्टनने अपोजिट टीमच्या कॅप्टनने देखील उल्लेख केला. आकाश तारेकरचा गुरु. हॅलो. तर याच दरम्यान खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या नारिवली गावातील आन बान शान आणि राणी ढाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय जयेंद्र शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि चौकारानं त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. जयेंद्र दादा आपण आलात आणि या रायगड 40+ प्रीमियर लीगच्या मंचावरती आपली उपस्थिती लावली. खऱ्या अर्थानं या मंच आपण आल्याने थोडासा आनंदी झाला. मस्त आपलं हार्दिक असं सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. या चौकाराने इक्वेशन 8 चेंडू 15ची गरज. काय सामना आहे. मागचे मॅच देखील 2 चेंडू 6, 3 चेंडू 13 पाहिजे होत्या. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. थांबवलाय. चांगली फेकी. 7 चेंडू विजयासाठी 14ची गरज. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 14 पाहिजे होत्या. या मॅच मध्ये पाहूया किती असतील. 7 चेंडू 14 करायचे. कम्मालीचा फटका.
अगदी समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून कॅप्टनच्या डोक्यावरून मारलेला हा धमाकेदार विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा षटकार. नेहा एंटरप्राइजेस वरचे ओळे सुरुवातीला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत. खास करून किशोर घरत यांची गोलंदाजी फार घातक ठरली. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धावा 2 विकेट मात्र घेतल्या होत्या. त्यानंतर राकेश घरत जो सध्या मैदानात खेळतोय त्याने 9 धावा देत 1 विकेट मात्र घेतली होती. 6 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावा करायचे. समीर दाखवेने देखील आपली गोलंदाजीतली क्वालिटी दाखवली आणि निनाद तारेकरच्या शेवटच्या षटकात मात्र आक्रमण झाले. त्याची परतफेड करण्यासाठी फलंदाज मैदानात उतरलेत. पाहूया काय नक्की घडेल. 6 चेंडू 8 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पहिले 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. आघाडीचे फलंदाज काय फलंदाजी केली नईमने, अफलातून दर्जेदार. त्याने चौफेर फटकेबाजी करत आपल्या टीमला आणि किशोर घरतच्या साह्यानं, किशोर घरत आज उज्ज्वल आजही रेग्युलर प्लेयर म्हणून तो टीममध्ये खेळू शकतो. तितकाच चांगला खेळाडू आणि 40+ मध्ये देखील त्याचं महत्त्वाचं योगदान. 8 चेंडू 20 तो खेळला, परंतु हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव वाढत होता. परंतु राकेश घरतने जो काही षटकार केसला त्याने मात्र इतर चित्र बदललंय. खरंच सुरुवात केली ती समीर दाखवेने, कव्हरला चौकार केसला प्रफुल्ल पाटीलच्या विरोधात. 6 चेंडू 8, पहिले 2 चेंडू, एखाद निर्धाव चेंडू किंवा डॉट बॉल. त्याचबरोबरीने विकेट करणं गरजेचं आहे. प्रफुल्ल ठाकूर हे मॅच सोडणार नाही, शेवटपर्यंत संघर्ष करणार, लढा देणार. लास्ट ओव्हर दिलीप पाटील, हा ट्रॅकर बॉल पूल केलाय. प्रफुल्ल ठाकूर आहे त्या ठिकाणी, जज करतोय, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. बोला जय श्रीराम. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस, गोलंदाजाच्या शैलीवरती, ऍक्शनवरती मात्र इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे. 5 चेंडू विजयासाठी आता मात्र गरज आहे ती 8 धावांची. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली, त्याची चर्चा आपण करत होतो. हा सामना संपलेला नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की हा सामना एकतर्फी होतोय की काय? चौकार षटकार आला प्रफुल्ल ठाकूरच्या ओव्हरमध्ये, परंतु दबाव अजून हटलेला नाहीये. या मॅच मध्ये काहीही घडू शकतं, कोणीही जिंकू शकतो. नेहा एंटरप्राइजेस वरचे ओळे, वन सोल्युशन कोरलाई मुरुड या 2 संघादरम्यान चालू असलेली मोठी लढत. संदीप तारेकर मैदानात दाखल झालाय. आणखी एक चांगला खेळाडू पारगावचा दिलीप पाटील गोलंदाजी करतोय. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, शर्यत लागले, बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. तर स्वीपर कव्हर होता डीप मध्ये, आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर होता. या दोघांच्या मधून बॅकफुट पंच मारायचा होता, परंतु तो फटका खेचत असताना जोरानं बॅट फिरवली, बॅटची कडा घेतली आणि बॉल निघून चालला कव्हर पॉइंटच्या दिशेने. थेट थर्डमॅनला चौकार. 4 धावा. इक्वेशन बदललंय. 4 चेंडू 4 ची गरज. निर्धाव चेंडू हवाय, विकेट हवी आहे. दिलीप पाटीलला पहिल्या बॉलवरती त्याने विकेट घेतली होती, तो चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. फिल्डिंगचा दर्जा आणखी वाढवावा लागेल 40+ खेळाडूंचा. तुम्हाला काय वाटतंय? हे वयाने जरी मोठे होत असले तरी सुद्धा खेळ तसाच आहे.
4 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. एज फक्त कागदावरती आहे, ती फक्त दाखल्यावरती आहे. मैदानात संघर्ष तोच आहे, म्हणून या मॅचेस अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जात आहेत. आजही आपण तशाच मॅचेस पाहिल्या, उद्याही तुम्ही पाहाल. मी सर्व क्रिकेटर्सिकांना विनंती करेल की उद्याच्या 2 सेमीफायनल, एक फायनलचा महामुकाबला पाहण्यासाठी आपण जरूर या मैदानात या. आपलं सहर्ष स्वागत असेल. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीनं चेंडू चिप केलाय समोर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, पुढे आला, फेक होईल विकेट कीपर पर्यंत, परंतु फेक इथे 2 धावा कंप्लीट. कदाचित हा थ्रो बॉलर्स एंडला असायला हवा होता, कदाचित, परंतु 2 धावा. 3 चेंडू विजयासाठी 2. कंपल्सरी चेसिंग, डॉट बॉल करणं गरजेचं आहे. काय फलंदाजी करतोय संदीप तारेकर, हुशारीनं बॅटिंग करतोय. चौकार आल्यानंतर हा फक्त चिप शॉट त्याने खेळला होता. त्याचा साथीदार त्याच्याची चर्चा करत असताना कोण जिंकेल, नेहा एंटरप्राइजेस वरचे ओले की मात्र त्यांच्या विरोधात फलंदाजी करणारा वन सोल्युशन कोरलाई मुरुड. 3 चेंडू 2 धावा, 1 निर्धाव चेंडू. डॉट बॉल टाकेल का दिलीप पाटील की विजयाची मोहर. राईट आर्म ओव्हर द विकेटने हलक्या हाताने फ्लिक केलाय. 1 धाव तर झाले, विषयी दुसरी धाव होणार का? तिथे थडपडतोय, धावतोय, पहा ही किती जिद्द आहे 40+ खेळाडूची. रनआउट झाला असेल संदीप तारेकर, पण त्याची जी जिद्द होती, जी धडपड होती, त्या धडपडीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची धडपड की मला पोचायचे, मला दुसरी धाव घ्यायची, रिक्स घ्यायची नाहीये, जोखीम उचलायची नाहीये, परंतु ते 1 धाव. स्कोर लेबल 2 चेंडू 1 धावेची गरज. धाव रोखणं गरजेचं आहे. सामना टाय झालाय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे कंपल्सरी 1 धाव करावीच लागणार आहे. एका धावेसाठी चालू असलेला संघर्ष. मागच्या मॅच मध्ये 1 चेंडू 4 ची गरज. सूरज पाटीलने अगदी समोर स्क्रीनच्या दिशेने मारलेला एक जबरदस्त फटका अडवला आणि तिथे मात्र योगेश पवारचा संघ विजयी झाला. आतापर्यंत 3 संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामधील शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा, समीरा निधी बलवली पेण, एनडीआर वॉरियर्स नावे रोहा आणि आता 4था संघ कोणता असेल. आणि हे 4 संघ मिळाल्यानंतर अर्थातच या मॅच नंतर आपण तिकडे अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लॉट्स करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत की कोणत्या 2 संघादरम्यान मॅचेस असेल, पहिली मॅच कोणाची असेल आणि लगेचच आपल्याला उद्याच्या मॅचेस मात्र क्लिअर होतील. 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धाव, 1 डॉट बॉल. काय होईल, मजा येईल. प्रेक्षक वर्ग त्याच गोष्टीची वाट पाहते. कोण जिंकेल, कोरलाई मुरुड की मात्र वरचे ओवळे दिलीप पाटील. एक्सपिरियन्स प्लेयर, सगळेच एक्सपिरियन्स आहेत, 40 पार आहेत. पाहूया अनुभव कोणाचा कामी येतोय नक्की इथे. 2 चेंडू 1 धावेची गरज. फिरवलाय बॉल, फाईन लेगला आला विजयी षटकार. वन सोल्युशन कोरलाई मुरुड संघ जाऊन पोहोचलाय 40+ रायगडच्या या टुर्नामेंटच्या सेमीफायनल मध्ये. अभिनंदन संघाचं. संघर्ष हीच तर खरी मजा आहे रायगड 40+ ची. मी आता विनंती करतोय सत्यवानजी मात्रे यांना की आपण ड्रॉ करावेत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब किशोर घरत बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मर. 8 चेंडू 20 आणि 2 षटकं टाकली, त्यामध्ये विकेट घेतल्या त्याने 3. किशोर घरत यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब धन्यवाद. धन्यवाद या ठिकाणी समीरजी सोमने सर. चला मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच देण्याच्या अगोदर आपण ड्रॉ करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देण्याच्या अगोदर आपण ड्रॉ करू. यस जयदेश शेठ